नमस्कार. पुनश्च एकदा माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा, शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाचं असं पत्रक या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत. तर दिनांक 24/3/2026 रोजी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी एक पत्रक निर्गमित केलेलं आहे. हे पत्रक सन 2025-26 च्या संच मान्यतेबाबत असून या संच मान्यतेला 1 वर्षाच्या कालावधीकरिता सवलत देण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातील हे पत्रक या ठिकाणी निर्गमित झालेलं आहे. हे पत्रक काय आहे हे पाहण्याच्या अगोदर जर आपण या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून पुढील बेल आयकॉनला टच करा, म्हणजेच अशाच प्रकारचे जे काही शैक्षणिक पत्रक असतील, शैक्षणिक GR असतील, शैक्षणिक बातम्या असतील, या सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील. तर बघा, पत्रक काय आहे. प्रति आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे, शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे. विषय आहे सन 2025-26 च्या संच मान्यतेबाबत. शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 मधील तरतुदीच्या अनुषंगाने गट 9-10 साठी शिक्षक मंजुरीच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 1 अन्वये शासनास विकल्प सादर करण्यात आले होते. तसंच गट 9-10 मध्ये शून्य शिक्षक अनुज्ञेय झालेल्या शाळांची पटसंख्या निहाय व नजीकच्या शाळांसोबतची अंतरनिहाय माहिती संदर्भ क्रमांक 2 अन्वये सादर करण्यात आली आहे. शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 मधील संच मान्यतेच्या तरतुदी व अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाबाबत माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक 24/2/2026 रोजी त्यांचे मंत्रालयीन दालन क्रमांक 702 7वा मजला विस्तार मंत्रालय मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीचे इतिवृत्त संदर्भ क्रमांक 3 अन्वये आवश्यक कार्यवाहीस्तव निर्गमित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील गट 9-10 च्या अनुषंगाने आपणास खालील प्रमाणे कळविण्यात येत आहे. 1. शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील तरतुदीनुसार ज्या माध्यमिक शाळांमध्ये गट 9-10 करिता शिक्षक अनुज्ञेय होतात अशा शाळेपासून 0 ते 3 किलोमीटर परिसरात त्याच माध्यमाची दुसरी माध्यमिक शाळा असल्यास शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करावी. शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील तरतुदीनुसार ज्या माध्यमिक शाळांमध्ये गट 9-10 करिता शिक्षक अनुज्ञेय होतात अशा शाळेपासून 3 ते 5 किलोमीटर परिसरात असणाऱ्या व त्या परिसरातील माध्यमिक शाळात इयत्ता 9वी ते 10वी गटाकरिता 0 पदे मंजूर होणाऱ्या शाळांमध्ये इयत्ता 9वी 10वी च्या गटामध्ये संच मान्यता वर्ष 2025-26 मध्ये दोन्ही वर्गाची एकत्रित पटसंख्या 40 असल्यास 3 शिक्षक अनुज्ञेय करण्यात यावे. शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील तरतुदीनुसार ज्या माध्यमिक शाळांमध्ये गट 9 ते 10 करिता शिक्षक अनुज्ञेय होतात अशा शाळेपासून 5 किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावरील त्याच माध्यमाची माध्यमिक शाळा उपलब्ध आहे, परंतु त्या परिसरात माध्यमिक शाळात 9 ते 10 च्या गटाकरिता 0 पदे मंजूर होणाऱ्या शाळांमध्ये इयत्ता 9वी 10वी च्या गटामध्ये संच मान्यता वर्ष 2025-26 मध्ये दोन्ही वर्गाची एकत्रित पटसंख्या 30 असल्यास 3 शिक्षक अनुज्ञेय करण्यात यावे. वरील प्रमाणे सन 2025-26 च्या संच मान्यतेमधील उपरोक्त सवलत शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी प्रोत्साहन म्हणून केवळ 1 वर्षासाठी देण्यात येत आहे. उपरोक्त सवलत ही कार्यरत शिक्षकांसाठीच मर्यादित असेल. सदरहू पदे भरण्यासाठी नवीन भरती करू नये.